कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब। राजापूर तालुक्याचे आराध्य दैवत आणि संपूर्ण महाराष्ट्राचे श्रद्धास्थान असलेल्या श्री धूतपापेश्वर मंदिराकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्याची दुरावस्था झाली असून या रस्त्यावरून जाणाऱ्या भाविकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे। ग्रामीण भागातून तसेच राज्याच्या कानाकोपऱ्यातून श्रद्धेने येथे येणारे भाविक खड्डेमय आणि उखडलेल्या रस्त्यामुळे त्रस्त झालेत। स्थानिक ग्रामस्थ व मंदिर विश्वस्तांनी प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनही आजपर्यंत कोणतीही दखल घेण्यात आलेली नाही अशी नाराजी व्यक्त करण्यात आली आहे। या रस्त्यावरून वाहतूक करत असताना मोठा अपघात होण्याची शक्यता असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे। तसेच प्रशासनाकडूनही दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे। रस्ता तात्काळ दुरुस्त करून भाविकांना दिलासा द्यावा अशी मागणी विश्वस्त मंडळ आणि धोपेश्वर ग्रामस्थ पुजारी यांच्याकडून करण्यात आली आहे। अन्यथा येणाऱ्या काळात ग्रामस्थ आणि भाविक रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडतील असा इशारा देण्यात आला। दरवर्षी हे जे देवस्थान आहे हे संपूर्ण महाराष्ट्र राज्याचं आराध्य दैवत असं हे देवस्थान आहे। खूप दूरवरून लोक दर्शनासाठी येत असतात आणि ह्या देवस्थानासाठी नुकताच फंड मंजूर झाला। जवळपास 12 कोटीचं मंदिर उभारण्यात आलं, परंतु या मंदिराकडे जाणारा जो रस्ता आहे हा पूर्वपरंपरा रस्ता तसाच राहिला आहे। डांबरीकरण त्याच्यावरती केलेलं आहे, पण ठेकेदाराने निव्वळ फसवणूक केलेली आहे। अतिशय खराब असा पद्धतीचा हा रस्ता आहे, तुम्ही इथे बघू शकता। माणसांना चालत जाण्याला अडचण होते, वाहनांचं तर खूप मोठी गोष्ट आहे। तर याच्याकडे प्रशासनाने लक्ष देणं गरजेचं आहे, लाजिरवाणी गोष्ट आहे। आता आणि काही दिवसामध्ये आमचा उत्सव महाशिवरात्रीचा इथे सुरू होईल, तर त्यावेळेला आम्हाला ग्रामस्थांना एवढं तोंड द्यावं लागतं। यावेळेला ट्रॅफिकचा एवढा प्रॉब्लेम होतो की बोलण्यापलीकडे असं हे आमचं सगळं अडचण होतं। तर प्रशासनाला माझी विनंती आहे की तुम्ही याच्यावर त्वरित लक्ष द्या आणि इथे होणारे अपघात आहेत हे लोक दर्शनासाठी जे असं हे अपघात टाळून चांगलं काहीतरी होईल असं तुम्ही याच्यामध्ये लक्ष द्या, ही माझी विनंती आहे।